तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नागपूर विभागाच्या एक अशा लेजेंडरी बस रूटच्या बद्दल माहिती सांगणार आहोत, जो गेल्या 5-10 वर्षापासून नाही तर 20-25 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून आपली सेवा देत आहे। तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल MSRTC वरती। मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घाटरोड आगार नागपूर विभागातर्फे ऑपरेट केला जाणारा एटापल्ली नागपूर या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। तर मित्रांनो, जसं की मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलो आहो की हा रूट जो आहे तो 20-25 वर्षापेक्षा जास्त जुना रूट आहे आणि जहाँ तक मला माहिती आहे हा रूट जो आहे तो 90sच्या काळात चालू करण्यात आलेला रूट आहे आणि 90sच्या काळापासून ही बस रेग्युलर चालू आहे आणि 90sच्या काळापासून ही बस चालू आहे, यानी की माझ्या लहानपणापासून ही बस चालू असल्यामुळे माझ्या खूप साऱ्या आठवणी या बससोबत जुळल्या आहे आणि माझ्यासारखे कित्येक प्रवाशांच्या सुद्धा या बससोबत आठवणी जुळल्या असतीलच। बाकी मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये दिसत असलेली एटापल्ली नागपूर ही बस घाटरोड आगार नागपूर विभाग ऑपरेट करते आणि या बस व्यतिरिक्त या मार्गावर आत्ताच काही महिन्याआधीच इमामवाडा आगारातर्फे सुद्धा नागपूर एटापल्ली नागपूर हा बस शेड्यूल चालू करण्यात आला आहे। बाकी मित्रांनो, ही एटापल्ली नागपूर बस एटापल्लीवरून आल्लापल्ली, बोरी, लगाम, आष्टी, विठ्ठलवाडा, गोंडपिंपरी, कोठारी, बल्लारपूर, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, जाम मार्गे नागपूरला जाते आणि या मार्गे एटापल्ली ते नागपूरचा डिस्टन्स लगभग 300 किलोमीटर असून हे डिस्टन्स पार करायला या बसला 8 तासाचा जवळपास कालावधी लागतो। बाकी मित्रांनो, एटापल्ली ते नागपूरचं फुल तिकीट 514 रुपये आहे आणि हाफ तिकीट 257 रुपये आहे आणि इतर ठिकाणचे तिकीट दर जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। बाकी मित्रांनो, ही एटापल्ली नागपूर बस एटापल्लीवरून सकाळी 6:30 वाजता सुटते आणि नागपूरला ही बस दुपारी 1 वाजेपर्यंत पोहोचते आणि नागपूरवरून ही बस सकाळी 10 वाजता सुटते आणि एटापल्लीला ही बस संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचते। मित्रांनो, हा घाटरोड आगाराचा एटापल्ली नागपूर बस रूट एटापल्ली मुक्कामी बस शेड्यूल आहे। बाकी मित्रांनो, इतर ठिकाणचा टायमिंग जो आहे तोही पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तसेच मित्रांनो, इमामवाडा आगाराचा सुद्धा नागपूर एटापल्ली नागपूर या बस शेड्यूलचा टायमिंग जो आहे तोही पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तसेच दोन्ही एटापल्ली नागपूर बस ऑनलाईन रिझर्वेशनासाठी उपलब्ध आहे। तसेच मित्रांनो, इमामवाडा आगाराचा एटापल्ली नागपूर बसचा सेपरेट व्हिडिओही आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केला आहे। तर ज्यांना कोणाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक जी आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। बाकी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस एवढंच। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।